इथून सीन काही दिवसांनी पुढे चेंज होतो, जिथे विकी घरात गाणी ऐकत बसलेला असतो. तेव्हा लक्ष्मी त्याला आवाज देते आणि सांगते की मी आंघोळीला चालले, तू तोवर घरावर लक्ष ठेव. असं म्हणून ते आंघोळीला जाते. विकी पुन्हा त्याच्या धुंदीत गाणे ऐकत बसतो आणि तेवढ्यात दूधवाला दूध घेऊन येतो. विकी त्याच्याकडून पातेल्याभर दूध घेतो, पण ते दुधाचं पातेलं त्याच्या हातातून निसटतं आणि सर्व दूध खाली फरशीवरती सांडतं. तोवर लक्ष्मी आंघोळ करून आलेली असते. ती विकीला खराब कपडे बदलायला सांगते आणि स्वतः फरशी साफ करायला लागते. तेवढ्यात तिथे लक्ष्मीची सावत्राई येते आणि ती त्या दूध सांडलेल्या फरशीवरून घसरून पडते. तिला वाटते की लक्ष्मीनेच मुद्दाम हे दूध सांडलं, म्हणून ती लक्ष्मीला मारायला लागते. लगेच तिथे विकी येतो आणि लक्ष्मीला तिच्या मारापासून वाचवतो. याच गोंधळात विकीला एक नेकलेस फरशीवरती पडलेला दिसतो. त्याचा एक फ्लॅशबॅक झाल्यावरती विकीला कळतं की लक्ष्मी त्याचीच बहीण आहे. जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा तो त्याच्या आईला आणि यशवंतला लक्ष्मीसोबत केलेल्या वागणुकीबद्दल भांडतो. हा सीन इथून चेंज होतो आणि पुढे आपण पाहतो की आज रक्षाबंधन आहे आणि लक्ष्मी विकीला आनंदाने राखी बांधते. पण विकीची आई तिथे येते आणि लक्ष्मीला राखी बांधण्यापासून अडवते. इथे एक छोटंसं भांडण होतं, ज्यात लक्ष्मीला तिच्या सावत्र आईचं थोडं बोलणं सहन करावं लागतं. पण नंतर तिची आई गेल्यावर विकी लक्ष्मीकडून राखी बांधून घेतो आणि विकी उत्सुकतेने बिजलीकडे लक्ष्मीने राखी बांधल्याची बातमी सांगायला जातो. पण ह्या दोघांना एकत्र बघून हा गुंड जेलस फील करतो आणि थोड्याच वेळात तो विकीला एका ट्रकने धडकून पळून जातो.